नमस्कार मंडळी. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा, ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते, या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. चला तर मग पाहूयात त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे, या दिवशी पूजा कशी करावी, पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते. मंदिरामध्ये दिवे लावले जातात. हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते. तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे. त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती ही 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजाविधी, दान 5 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून त्याने स्नान करावे. त्यानंतर घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यावी. या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व आहे. त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा, बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा. व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा. कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा हर हर महादेव असे नक्की द्या. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करावे. कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते. या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हणतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते. यालाच दीपदान असेही म्हटले जाते. तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीपासून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली साजरी करण्यात येते. पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे. आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय. तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दान करतात. शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्त्व आहे. कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवे दान करायला हवे असे म्हणतात. कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळू शकतं असं सांगितलं जातं.
आता दिव्यांचे दान कसं करावं? तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा. अनेक जण त्रिपुरावातीच्या दिव्यांचे दान करतात. ते सुद्धा केलं जाऊ शकतं. मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो. शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावर ठेवून तो नदीत सोडला जातो. कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मानही वाढतो. त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच. मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे. असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावं. शिवाय सायंकाळी दीपदान करावे. विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं. यासोबत भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. या व्यतिरिक्त या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे. असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्ती होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तुम्हाला या समस्या भेडसावत असतील तर पुढील प्रमाणे उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे. शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावे. या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं. शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे. हे पूजन कसे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून 11 तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी मंत्राचा जप करावा. या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं. शिवाय 11 तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं. या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं. याचबरोबर संध्याकाळी 11 तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा ते तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला हवं असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता. पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे. या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर
तुपाचा दिवा आवर्जून लावावा. असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्यास सुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते. असे बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जातात. हा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.